टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूर शहराला पूर्वापार पाणी पुरवठा करणारा हिप्परगा तलाव जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र असं असलं तरी दुसरीकडे या तलावाचा जो बांध आहे या बांधावरून आता अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। आपण पाहतोय खरं तर हे तलाव आहे जवळपास 18 किलोमीटर परिसरातला हा तलाव आहे आणि या 18 किलोमीटर परिसरावरील तलावाची जी बांध आहे तो बांध या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी जी आहेत ती वाढलेली दिसत आहेत आणि त्यामुळेच या तलावाच्या बांधाला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा जो आहे तो इथल्या स्थानिक रहिवाशांनी केलेला आहे आणि त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे या बांधावरील झाडी जी आहे ती तात्काळ काढावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी इथल्या स्थानिक रहिवाशांची आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा जो आहे तो मे महिन्याच्या शेवटाला जो आहे तो या ठिकाणी हा तलाव पूर्णतः भरल्याचं पाहायला मिळते। जवळपास 3 TMC क्षमतेचं हे तलाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1868 साली या तलावाची निर्मितीला सुरुवात झाली आणि 1871 साली हा तलाव जो आहे तो बांधून पूर्ण झालेला आहे। त्यामुळे ब्रिटिशकालीन असा हा तलाव आहे। मात्र आता या तलावाची सुरक्षा जी आहे ती धोक्यात आल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। कारण हे जे तलाव आहे या तलावाचा जो बांध आहे महत्त्वाचा तो मातीचा आहे आणि या मातीच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडं तयार झालीत। त्यामुळे कुठेतरी धोका जो आहे तो या तलावाच्या बांधाला निर्माण होऊ शकतो। आपल्यासोबत रतिकांत पाटील आहे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत। पाटील साहेब काय सांगाल, काय नक्की भीती तुम्हाला भेडसावते, कशा पद्धतीची भीती भेडसावते? हा इंग्रजकालीन तलाव असल्यामुळं हा तलावाची जवळजवळ 155 वर्ष पूर्ण झालीत आणि भराव जो आहे तो पूर्णतः मातीचा आहे। मग ही झाडी आज मी 6 ते 7 वर्ष झालं बघतोय, आमचं जाणं येणं आहे रोडनी, झाडी जशी आहे तशीच आहे। आणि सांडवा जो आहे दोन्ही सांडव्यात जंगल स्वरूपाची झाडी आली, म्हणजे एवढी मोठी झाडी झाली काय। तर ते झाडी जर नाही तोडली तर जे 100% भरल्यानंतर पाणी बाहेर जाणार आहे, ते पाणी तटून तलावाची उंची वाढून भरावाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आणि जर हा धोका निर्माण झाला तर तुम्हाला बाळे, आपला अवंती नगरी, मडकी वस्ती बघायला देखील शिल्लक राहणार नाही। एवढं पाणी म्हणजे ह्याच्यातून बाहेर जाते। खरं तर खूप मोठा तलाव आहे, शहराला पाणी पुरवठा ह्याच तलावातून होतोय। त्याचबरोबरीने दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट असेल यांना देखील पाणी जाते। पण मग या ठिकाणची जी कामं होणं अपेक्षित आहे, पूर्वी ज्या पद्धतीनं झाडं तोडली जायची ती तोडली जात नाही आहेत, मग त्या संदर्भातलं काय टेंडर निघतंय की काय परिस्थिती आहे? आम्ही आज 25-30 वर्षापासून बघतो ह्या भरावरती अगोदरचे अधिकारी जे होते, जे कोण असतील त्यांनी भरावरती गवताची काडी येत नव्हती, पण ह्या 15 ते 20 वर्षात एवढी झाडी वाढले। मला वाटतं 2018ला काहीतरी ही झाडी तोडली होती, त्यावेळेस बी असं सामाजिक संघटनेने उठाव केल्यानंतरनी ही झाडी तोडली होती। त्याच्यानंतरनी ही काय झाडी तोडलेली नाही आहे आणि माझ्या ऐकण्यात असं आहे की प्रत्येक वर्षी 10 ते 15 लाखाचं जे टेंडर असतं ही झाडी तोडण्याची ते निघतं, पण मग कुठं गडप होतोय पैसा किंवा कुठं जाते काय कळत नाही। मला वाटतं इरिगेशन ऑफिस हे फक्त टेंडर कागदावर काढतं आणि झाडी खोडरबरनी तोडतं असं मला तर वाटतंय। आपण पाहतोय खरं तर ह्या तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे। कारण ज्या पद्धतीची ही झाडी तोडणं अपेक्षित आहे ती झाडी मात्र तोडली गेली नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्याबाबतले टेंडर देखील निघत असल्याची माहिती आहे। मात्र दोन्ही बाजूला या भरावाच्या दोन्ही बाजूला जे आहेत या ठिकाणी झाडी वाढलेली आणि त्यामुळे धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो। खरं तर मे महिन्याच्या अखेरीसच हे जे तलाव आहे जवळपास 3 TMC पाण्याचा तलाव आहे हे पूर्णतः क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे तलावाच्या भरावाला पुढच्या कालावधीमध्ये जर अतिरिक्त पाऊस झाला तर मात्र भीती निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्रशासनाकडून यावर्षी जी झाडी जी आहे ती तोडणं अपेक्षित असल्याचं मत जे आहे ते स्थानिक कार्यकर्ते व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।